अगदी ठेल्यावर मिळतात तसेच मोमोज खायचे असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. तर इथे मी पत्तागोबी घेतलेली आहे, त्याच्यानंतर शिमला मिरची घेतलेली आहे, अगदी बारीक बारीक कट करायची आहे. त्यानंतर आपल्याला कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे, अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे. त्यानंतर आपण जे बारीक केलेले आहे ते सगळं टाकून द्यायचं आहे आणि त्यानंतर मस्तपैकी वाफेर होऊ द्यायचं आहे. इकडं मस्त टोमॅटोची चटणी करायची आहे. टोमॅटोच्या चटणीसाठी मी टोमॅटो घेतलेले आहे, त्याच्यानंतर लाल सुक्या मिरच्या घेतल्या, अद्रक घेतलं, लसूण घेतलेलं आहे, तीळ घेतलेलं आहे आणि मीठ टाकून आपल्याला गार केल्यानंतर हे बॉईल केल्यानंतर गार करून घ्यायचं आहे. नंतर मस्तपैकी मिक्सरला लावून ही आपली चटणी तयार झालेली आहे. इथे आपल्याला मस्तपैकी मैदा भिजवून घ्यायचा आहे, अगदी घट्ट भिजवून घ्यायचा आहे आणि त्याचे छोट्या छोट्या पाऱ्या तयार करून आपल्याला हे जे स्टफिंग तयार केलेलं आहे ते आपल्याला भरायचं. स्टफिंगमध्ये मी इथं मीठ टाकलेलं आहे, मिरपूड टाकलेले आहे, मस्त स्टफिंग तयार केलेलं आहे. आणि एकदम डिटेलमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल आणि आपले मऊ लुसलुशीत असे जर मोमोज तयार पाहिजे असतील तर मात्र तुम्हाला माझा हा चॅनलवर मी मोठा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही मोमोजची रेसिपी पाहू शकता आणि ह्या पावसाळ्यात आनंद घेऊ शकता.